शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या विशेष ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ख्रिस्त जन्मदिनाच्या आणि ख्रिस्त जन्मोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रार्थना करूया. आजची उपासना प्रभूच्या हाती देऊया. परमदयाळू परमेश्वरा, तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्यापुढे नतमस्तक होऊन तुझ्या सानिध्यामध्ये येतो. तू आमच्यावर किती अपार प्रेम केलंस. येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी या जगात पाठवलंस. आम्ही अशक्त होतो, दुबळे होतो. त्यावेळेस आमच्या सहाय्यासाठी, आमच्या तारणासाठी येशूची योजना केलीस. आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्यासाठी पाठवलंस. आम्ही मनापासून तुझे आभार मानतो. या दिवसांमध्ये येशूच्या जन्माचा विशेष विचार करत असताना प्रभुदेवा, आम्ही तुला गौरव देतो, तुझं नाव उंचावतो. आमचं तुझ्यावर देखील प्रेम आहे हे आम्ही जाहीर करू इच्छितो. आजची उपासना तुझी आराधना करण्यासाठीच आहे, तुझं नाव उंचावण्यासाठीच आहे. ही उपासना तू मान्य करून घे. आम्ही खरेपणानं, आत्म्यानं ही तुझी उपासना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. या उपासनेमध्ये आमचं नेतृत्व कर. तू चालव, तू बोल आणि ते करण्यासाठी तूच आम्हाला शक्ती दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, जन्मोत्सव जोरात चालू आहे ना. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या पृथ्वी तलावर झालेला आहे. तो आनंद आपण साजरा करत आहोत ना. प्रभू ख्रिस्त जगी जन्मला हे गीत लंडनहून वैशालीताई सादर करतायत. चला आपण ते ऐकूया. आपल्याला देखील माहीत असेल तर आपण हे गाऊया. Yeah.
वैशालीताई, या सुंदर गीताबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चला चला जाऊया त्या उद्धारकाला पाहूया. उपासना संगीतातलं हे गीत पुण्याहून सिस्टर पल्लवी मिस्त्री गात आहेत. त्यांच्याबरोबर आपणही गाऊया. बोलो यीशु मसीह की जय. प्रियांनो, पुन्हा एकवार आज आपण लूक याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनावर आधारित उपासना संगीतातील गीत नंबर 76 हे गाणार आहोत. लूक 2:20 मध्ये सांगितल्याप्रमाणे नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे ते सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गर्व व स्तुती करत परत गेले. आमेन, हालेलुया. येस, देवबाबाची स्तुती आपण नेहमीच करायला पाहिजे. त्याला नेहमी धन्यवाद आपल्याला द्यायलाच हवे आहे. आणि आता आपण जे गीत गाणार आहोत त्याच्याद्वारे आपण परमेश्वराची सेवा करणार आहोत, परमेश्वराची स्तुती करणार आहोत, परमेश्वर देवबाबाचा गौरव करणार आहोत. तर आपण जिथे कुठे असाल माझ्या बरोबर जॉईन करा. लिरिक्स आपल्यासाठी शेअर केले जात आहेत नेहमीप्रमाणे. गाऊया चला सगळेजण मिळून. चला चला जाऊ जगाचा उद्धारक पाहू. सगळ्यांचं आवडतं गाणं आहे, मोठ्या आवाजात गाऊया. या जगामध्ये 2000 वर्ष जन्माला आला होता बेथलेहेम गावामध्ये. जसं मी आधी सांगितलं, ही कुठली खरी कथा नाहीये, तर ही एक सत्य घटना आहे. जसा तो जन्माला आला, तो आपल्यासाठी, आपल्या तारुणासाठी, माझ्या आणि तुमच्या सर्वांच्या पापांच्या क्षमेसाठी क्रूस खांबावर मारला गेला. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. हे त्याने का केलं? कारण की त्याची प्रीती आपल्यावर आहे. त्याची प्रीती ही आपल्यावरची अमाप आहे, अनमोल आहे. त्याला कुठला माप नाहीये प्रियांनो. तिसरे काय बघावूया. प्रीती आली देह धरून. प्रीती आली देह धरून आम्हा ताराया. हस्त धरून भटास नामा पुनरपि उठवाया. जय जय येशू नाम घोषे भुवना व्यापाया.
आपणा सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आरोग्याचा, भरभराटीचा जावो आणि परमेश्वर देवबापाची आपल्यावरील कृपा आणि दया अजून वाढो हीच परमेश्वर देवबापाच्या चरणी येशूच्या नावामध्ये माझी विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच. पल्लवीताई, या सुंदर गीताबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. प्रभूचं वचन आज आपल्यासाठी वाचतायत पुण्याहून बंधू पराग शेकटकर. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजचा शास्त्रपाठ आहे लूक शुभ वर्तमान 2 अध्याय 8 ते 20 वचने. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणी ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणी ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. वाचलेले वचन देव आशीर्वादित करो. बंधू पराग, सुंदर रीतीने प्रभूचं वचन वाचलत, आमचं पुढारी पण केलं, आपला वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता आणखीन एक गीत ऐकूया. लंडनहून रेव्हरंड अजय मोरे आणि त्यांची मिसेस कविता हे गीत सादर करतायत, पहा ख्रिस्त जन्मला. प्रेमे त्यांशी वर्तला तरी भिन्न
रेव्हरंड अजय आणि सिस्टर कविता, या गीतामध्ये तुम्ही आमचं पुढारी पण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. यावेळी एक कविता ऐकूया. जागा हवी. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला खरा, पण त्याला जागा मिळाली? तुमच्या अंतःकरणात तुम्ही जागा दिली आहे? एलिशा वाघमारे यांनी लिहिलेली आणि डॉक्टर अमित त्रिभुवन यांनी सादर केलेली याच आशयाची कविता आता ऐकूया. रसिको नमस्कार. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाताळ आलेला आहे. नाताळ म्हणजेच ख्रिसमसची सगळीकडे धामधूम सुरू आहे. जो तो या तयारीला लागलेला आहे. आणि या टप्प्यावरती पुण्यातील कवी अलिशा वाघमारे यांनी एक विचार करायला प्रवृत्त करणारी अशी कविता लिहिलेली आहे. शीर्षक आहे जागा हवी. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ख्रिस्त जन्मदिनाच्या त्या रात्री मरिया आणि योसेफ आपल्या ह्या बाळाच्यासाठी जागा शोधत होते. आज तुमच्या आणि आमच्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताला जागा आहे का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानंच शोधून पाहायचंय. ऐकूया अलिशा वाघमारे यांची कविता जागा हवी. जागा हवी. स्वर्गीय वैभव सोडूनी जो जन्मला, आपुल्या पापांसाठी अर्पण म्हणूनी. स्वर्गीय वैभव सोडूनी जो जन्मला, आपुल्या पापांसाठी अर्पण म्हणूनी. अर्पालका आपुले हृदय तयाला, ज्यात राहण्या त्याला थोडी जागा हवी. जागा हवी, जागा हवी. राजांच्या राजाला, शांतीच्या अधिपतीला, ज्या हृदयासाठी मरण्या तो जन्मला, त्यात राहण्या जागा हवी. असे अमाप जागा जगिक आनंदा, जो टिके नाताळचे दिवस सरे तोवरी. परी समर्थ असे देण्या सार्वकालिक आनंद जो. परी समर्थ असे देण्या सार्वकालिक आनंद जो. त्याला तुमच्यामध्ये राहण्या थोडी जागा हवी. जागा हवी, जागा हवी. राजांच्या राजाला, शांतीच्या अधिपतीला, ज्या हृदयासाठी मरण्या तो जन्मला, त्यात राहण्या जागा हवी. किती ते कॅरल्स, किती ती मिठाई. किती ते कॅरल्स, किती ती मिठाई. किती त्या सजावटी, किती त्या गव्हाणी. बनवाल का हृदयच आपलं एक छोटी गव्हाणी. बनवाल का हृदयच आपलं एक छोटी गव्हाणी. ज्यात राहण्या त्याला जागा हवी. जागा हवी, जागा हवी. राजांच्या राजाला, शांतीच्या अधिपतीला, ज्या हृदयासाठी मरण्या तो जन्मला, त्यात राहण्या जागा हवी. व्यर्थ नवे पोशाख, व्यर्थ ती शोभा. व्यर्थ नवे पोशाख, व्यर्थ ती शोभा. गोडी त्यांची केवळ एका दिवसापुरती. तारणाची शुभ्र वस्त्र नेसवण्या त्याला निदान या वर्षी तरी मुभा हवी. जागा हवी, जागा हवी. राजांच्या राजाला, शांतीच्या अधिपतीला, ज्या हृदयासाठी मरण्या तो जन्मला, त्यात राहण्या जागा हवी. दिव्य तेजे तारा प्रकाशे पूर्वे, मार्ग दाविण्या तारकापाशी नेण्या. दिव्य तेजे तारा प्रकाशे पूर्वे, मार्ग दाविण्या तारकापाशी नेण्या. कराल का ताऱ्यासम पथदर्शक जीवन आपुले. कराल का ताऱ्यासम पथदर्शक जीवन आपुले. त्यासाठी तुमच्यात तारणाऱ्याला थोडी जागा हवी. जागा हवी, जागा हवी. राजांच्या राजाला, शांतीच्या अधिपतीला, ज्या हृदयासाठी मरण्या तो जन्मला, त्यात राहण्या जागा हवी. जागा हवी, जागा हवी.
एलिशा आणि अमित, तुम्ही ही सुंदर कविता सादर केलीत, त्यातून बोध मिळाला. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया आणि उपासना संगीतामधून हे सुंदर गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 132 या नंबरचं गीत गाऊया. ख्रिस्त जन्मावर आधारित आहे. कदाचित सर्वांच्या परिचयाचं नाही, परंतु तरी आपण सर्व गायचा प्रयत्न करूया आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. शांती असो पृथ्वीवरी, जनीहि प्रसाद ईश्वरी. येशूने जन्म घेतला, सहर्ष दूतांनी गायला. जन होगा हर्ष करा, विलीन व्हा प्रभु समोर. प्रेमाने वर्णा की ख्रिस्त थोर. शांती असो ते गर्जती, ते महिमा ईश्वरा देती. दिसती खूण ही खरी, तो तारा बेथलेहेमावरी. जन होगा हर्ष करा, विलीन व्हा प्रभु समोर. प्रेमाने वर्णा की ख्रिस्त थोर. तारक येई वार्ता ती, ही ध्वनी सर्वत्र गाजती. मुले ही दूत संगती, येशूला सौनी वर्णिती. जन होगा हर्ष करा, विलीन व्हा प्रभु समोर. प्रेमाने वर्णा की ख्रिस्त थोर. सौत ख्रिस्तले करे, वदे की ही माझी को करे. घेतया तो निज करी, आता ही तशीच प्रीती करी. जन होगा हर्ष करा, विलीन व्हा प्रभु समोर. प्रेमाने वर्णा की ख्रिस्त थोर. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण आजचा हा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू ही उत्तम संधी आम्हाला दिली आहेस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही तुझ्या सानिध्यात येण्याच्या लायकीचे नाही. आमची पात्रता नाही की आम्ही तुझ्यासमोर उभा राहावं, परंतु तू अत्यंत प्रेमळ आहेस, दया करणारा आहेस आणि म्हणूनच तू आमच्या पापांची आम्हाला क्षमा करतोस, आमच्या पापांवर पांघरून घालतोस आणि प्रभू, तुझ्या परमपवित्र सानिध्यामध्ये येण्यासाठी तू आम्हाला संधी देतोस. याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये अनेक चांगले अनुभव दिले आहेत. तू आमच्या सर्व गरजा पुरवल्या आहेत. तू आम्हाला आशीर्वादित केला आहेस. त्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून प्रभू, अत्यंत अल्पसं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर.
हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या नावाची सुवार्ता अधिकाधिक लोकांना समजावी यासाठी होऊ दे. तुझ्या मंडळीची आध्यात्मिक वाढ होण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाला आध्यात्मिक लाभ होण्यासाठी प्रभुदेवा या दानाचा उपयोग तू करून घे, अशा मी तुला प्रार्थना करतो. प्रभू, आम्ही तुझं वचन ऐकत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य आम्हाला प्रगट कर. तुझी इच्छा आम्हाला समजू दे आणि तुझ्या आज्ञेचं आम्ही पालन करावं यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणतो आहे. आमेन. प्रियजनो, ही वेळ आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. आणि प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? आज 24 डिसेंबर, ख्रिस्त जन्मदिनाच्या पूर्वीचा दिवस. आज संपूर्ण जगामध्ये ख्रिसमसचं वातावरण आहे, नाही का? ख्रिस्त जन्मदिन सोहळा संपूर्ण जगामध्ये आज साजरा होत आहे, उद्या साजरा होणार आहे. ह्या संपूर्ण आठवड्यामध्ये हे नाताळाचं, ख्रिसमसचं जल्लोषाचं वातावरण आम्हाला पाहायला मिळेल. परंतु ज्या जगामध्ये आपण राहत आहोत त्या जगामध्ये आज अनेक ठिकाणी युद्ध चालू आहे, विध्वंस होत आहे. चीनमध्ये मोठा भूकंप झाला, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. अतिशय दुःखदायक घटना आमच्या आजूबाजूला घडताना आम्ही पाहतो आणि आमचं मन दुःखी होतं. आणि अशा सर्व वातावरणामध्ये आम्ही ख्रिस्त जन्मदिनाचा सोहळा साजरा करणार आहोत. परंतु ज्या वेळेला पहिला ख्रिसमस झाला, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म जेव्हा झाला, त्यावेळेसुद्धा वातावरण काही फार चांगलं होतं असं नाही. यहुदी लोक रोमी सत्तेच्या अंमलाखाली गुलामगिरीचं जीवन जगत होते, खडतर जीवन जगत होते. जे गरीब आहेत, जे अशक्त आहेत, दुर्बळ आहेत, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होत होते. अशा प्रकारच्या वातावरणामध्ये देवाच्या पुत्रानं या जगामध्ये जन्म घेतला. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही असताना आमच्यासाठी देवाचं वचन काय आहे, देवाचा संदेश काय आहे, ते पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण जगामध्ये ख्रिसमस हा वेगवेगळ्या प्रकारे साजरा होतो. मागच्या वेळेस मला असं वाटतं मी याविषयी बोललो. आज मी आचार्य विकास मसीह यांचा एक व्हिडिओ पाहत होतो, ज्यामध्ये राजस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले, दुकानांमध्ये गेले, मोठमोठ्या मॉलमध्ये ज्या ठिकाणी गर्दी आहे, ख्रिसमसचं वातावरण आहे, त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी हा प्रश्न केला की काय चालू आहे. आणि लोकांनी वेगळी उत्तरं दिली. ख्रिसमस आहे, आनंद आहे, डेकोरेशन आहे, वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत आणि सर्व मौज मजा याविषयी सांगितलं. परंतु कोणाला हे सांगता आलं नाही की ख्रिसमस म्हणजे काय, ख्रिसमस का साजरा केला जातो याविषयी बहुतेकांचं अज्ञान होतं. आणि म्हणून आपल्यासमोर एक आव्हान आहे. विश्वासणारे या नात्यानं तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे की हा ख्रिसमस आम्ही कसा सेलिब्रेट करणार आहोत, कसा साजरा करणार आहोत, आम्ही काय संदेश लोकांना देणार आहोत. मला असं वाटतं त्यासंबंधी आपण विचार करायला हवा. आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो. मागच्या शनिवारी आम्ही कॅरल सिंगिंगचा कार्यक्रम ठेवला आणि उपासना संगीत, गीत गायन याचा एक प्रकल्प ब्रदर किशोर हिवाळे आणि पीटर गायकवाड आणि इतर यांच्या पुढाकारानं सध्या आकार घेत आहे. आणि त्यांना आम्ही आमंत्रण दिलं आणि त्यांनी अतिशय सुंदर गीतं सादर केली. पीटर अर्थात फारच सुंदर गातो, त्यांनी स्वतःचं एक सोलो गाणंसुद्धा गायलं. आणि आम्ही सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये
जे वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं. आम्ही हा कार्यक्रम ख्रिस्ती लोकांसाठी नव्हता ठेवला. आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आपण ख्रिस्ती कार्यक्रम आयोजित करत असतो. परंतु या लोकांमध्ये जाऊन अशा प्रकारे ख्रिसमसची गाणी गायची आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा संदेश सांगायचा, अशा प्रकारे ख्रिसमसच्या या दिवसामध्ये आम्ही ही संधी घेतली आणि या संधीचा आम्ही फायदा घेतला. आणि जरी काही मोजकेच लोक या ठिकाणी उपस्थित होते, तरीसुद्धा अनेकांनी आपल्या घरामध्ये बसून ख्रिसमसची गाणी ऐकली. आणि मी अगदी थोडक्या शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये का आला आणि तो संपूर्ण जगाचा तारणारा म्हणून आला आहे ही सुवार्ता मी जाहीर केली. आणि दरवर्षी आम्ही अशा प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन ख्रिसमसच्या दिवसामध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगायचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आमच्या सोसायटीतील आणि इतर भागातील जे वॉचमन आहेत, कचरा गोळा करणाऱ्या ज्या बाया आहेत आणि इतर ज्या आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ब्लँकेट देतो, त्यांच्यासाठी फराळ देतो. आणि हे का देत आहोत हे आम्ही सांगतो आणि ख्रिस्त जन्माचा आनंद आम्ही वाटण्याचा प्रयत्न करतो. तर वचनातून पाहत असताना आपण कसं हे करू शकतो याविषयी मी अधिक बोलणार आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये लहान मुलांचा सहभाग होता आणि ज्या सर्वांनी भाग घेतला त्यांनी अतिशय सुंदर सर्व काही सादर केलं. अमेरिकेहून डॉरथी आणि शरीना यांनी अतिशय सुंदर गीतं गायली. वैशाली आणि सलमोन मोरे हे नेहमीच अतिशय सुंदर गाणे आमच्यासाठी सादर करतात. डॅनियल जाधव याने इंग्रजीमध्ये आणि जोशवा यानं मराठीमध्ये अतिशय सुंदर शास्त्र वाचन केलं. तर या सर्व प्रियजनांचा मी अतिशय आभारी आहे. आपण अशाच प्रकारे आपल्या लेकरांना आध्यात्मिक गोष्टीमध्ये भाग घेण्यासाठी आपण नेहमीच त्यांना उत्तेजन देऊया. आणि येणाऱ्या दिवसामध्ये माझी इच्छा आहे की अनेक मुलांनी यामध्ये भाग घ्यावा. आजच्या भक्तीमध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला आहे त्यांचाही मी अतिशय आभारी आहे. आपल्या आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग वाचण्यात आला त्याकडे आपण वळूया. लूका शुभवर्तमानाचा 2रा अध्याय, यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. तो प्रसंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि विशेषतः 8व्या वचनापासून पुढे देवदूतांनी मेंढपाळांना जे दर्शन दिलं त्याविषयीचा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण एक एक वचन पाहूया आणि प्रभू आपल्याला काय सांगू इच्छितो ते ऐकण्याचा आपण प्रयत्न करूया. 8वं वचन. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. पहा, कल्पना करा, गावाच्या बाहेर माळरानावर उघड्या भागामध्ये आपल्या मेंढरांना घेऊन ही सर्व मंडळी बसलेली आहे. मेंढपाळ, धनगर हे बसलेले आहेत आणि मेंढरांचं राखण करत आहेत. ते नाईट ड्युटीवर होते. रात्रभर त्यांना जागायचं होतं आणि मेंढरांचं रक्षण करायचं होतं. दिवसभरामध्ये ते प्रवास करत असतील, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतील, मेंढरांना चालत असतील, परंतु रात्र झाल्यानंतर एखादं ठिकाण निवडून त्या ठिकाणी ते मुक्काम करत असतील आणि रात्र त्या ठिकाणी घालवायची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नवीन ठिकाणी चाऱ्याच्या शोधामध्ये जायचं, असा त्यांचा दिनक्रम असेल. परंतु मेंढपाळांना समाजामध्ये काही फार मोठं स्थान नव्हतं. सतत मेंढरांच्या बरोबर राहिल्यामुळं त्यांनासुद्धा मेंढरांचा वास येत असेल, त्यांच्या शरीरावर सुद्धा मेंढरांचा वास येत असेल आणि त्यामुळे लोकांना त्यांच्या जवळ जायला आवडत नव्हतं. होय, मेंढरं असणं ही फार चांगली गोष्ट आहे. मेंढरांची काळजी घ्यायची आणि त्यामधून जो काही व्यवसाय आहे तो करणं ही कदाचित फार मोठी गोष्ट होती. परंतु जे त्या मेंढरांबरोबर सतत राहत होते त्यांच्यासाठी ती काय फार आनंददायक गोष्ट असेल असं नाही. कदाचित त्यांना फार त्रास होत असेल. डिसेंबरचा महिना, थंडीचे दिवस, उघड्यावर, पहा, कल्पना करा कशा परिस्थितीमध्ये हे मेंढपाळ त्या ठिकाणी बसले होते. सर्वत्र अंधकार आहे, अर्थात उघडं आकाश आहे, चांदण्या असतील, तारे असतील आणि अचानक अशा रीतीने ते बसलेले असताना कदाचित ते झोपी गेले असतील, आपल्याला माहीत नाही. आणि अचानक फार मोठा प्रकाश आकाशामध्ये त्यांना दिसला
आणि साहजिकच ते दचकले असतील, घाबरले असतील आणि त्यांच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की काय होत आहे, हे आज काहीतरी वेगळंच घडत आहे. आपण अनेकदा मेंढरांना घेऊन बसलो, राखण केली आणि हा सर्व अनुभव आपल्याला आहे, परंतु आज काहीतरी वेगळंच घडत आहे. आणि तो दिवस वेगळा होता. सुरुवातीला फक्त प्रकाश दिसला, त्यानंतर त्यांनी पाहिले की एक देवदूत उभा आहे. प्रभूचा देवदूत त्या ठिकाणी उभा आहे आणि प्रभूचं तेज आता त्या ठिकाणी त्याचा प्रकाश त्यांना दिसत आहे. यहुदी लोकांना त्यांच्या इतिहासामध्ये माहीत होतं की मोशे हा देवाच्या सहवासामध्ये राहत होता आणि त्याच्या चेहऱ्यामधून तेजाचे किरण बाहेर पडत होते आणि प्रकाश किंवा तेज काय असतं याविषयी त्यांनी वाचलं होतं. परंतु आज प्रत्यक्ष त्यांनी देवदूत पाहिला. त्यांनी अनेक गोष्टी ऐकल्या असतील, पवित्र शास्त्रामधून अनेकदा देवदूतांचा उल्लेख आहे, त्याविषयी त्यांनी वाचलं असेल आणि त्यामुळे देवदूत कसे असतात कदाचित त्यांना काहीतरी कल्पना असेल, परंतु आज प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी देवदूत पाहिला. आणि साहजिकच आहे, आपण जर त्या ठिकाणी असतो आपण प्रचंड घाबरलो असतो. आणि हे मेंढपाळ खूप घाबरून गेले. एक तर ते गावापासून दूर होते, रानामध्ये होते, उघड्या माळरानावर होते. अचानक प्रकाश येतो, प्रकाशानंतर एक मनुष्य येतो किंवा देवदूत येतो, देवदूत त्यांच्याशी बोलायला लागतो, देवदूताचं तेज त्यांना दिसतं. या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं ते घाबरून गेले. आणि मग पुढे काय झालं, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. देवदूत त्यांच्याबरोबर बोलायला लागला आणि तो सुद्धा त्यांच्यासाठी फार मोठा अनुभव असेल. केवळ त्याने देवदूताला पाहिलं नाही, परंतु देवदूत त्यांच्याबरोबर बोलायला लागला. ते ऐकायला लागले की देवदूत काय बोलत आहे आणि त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल अशा भाषेमध्ये देवदूत त्यांच्याशी बोलायला लागला. पुष्कळदा लोक आपले अनुभव सांगतात की मला दर्शन झालं, मला असं झालं, मला तसं झालं आणि काहीतरी जगावेगळं असं घडत आहे अशा प्रकारे ते सांगतात. परंतु या मेंढपाळांच्या बाबतीमध्ये त्यांना कदाचित जाणवलं असेल की अरे हा देवदूत आहे, परंतु तो माझ्या भाषेत माझ्याशी बोलतोय, मला समजेल अशा भाषेत बोलत आहे. आणि पहिली गोष्ट देवदूत काय म्हटला, भिवू नका. ज्या गोष्टी ऐकण्याची त्यांना आवश्यकता होती बरोबर तेच शब्द देवदूतांनी उच्चारले, भिवू नका. त्या परिस्थितीमध्ये त्यांना काय ऐकण्याची गरज आहे हे देवाला माहीत होतं. आणि म्हणून देवदूताच्या दर्शनानं जरी ते घाबरले होते तरीसुद्धा देवदूताच्या शब्दानं त्यांना पुष्कळ धीर आला असेल. अरे हा देवदूत काहीतरी भयंकर बोलत नाही आहे, तो आपल्याला धीर देत आहे, भिवू नका. आणि पहा प्रभू आपल्या जीवनामध्ये हेच करतो. ज्यावेळेस आम्हाला देवाची वाणी ऐकायची गरज असते त्यावेळेला देवाची वाणी आमच्याकडे येते आणि देव आम्हाला सांगतो भिवू नको. देव आम्हाला धीर देतो. आणि जुन्या काळामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत. जेव्हा जेव्हा देवाच्या दूतानं संदेष्टांची भेट घेतली, देवदूतानं अब्राहमाची भेट घेतली, मोशेची भेट घेतली, गिदोनाची भेट घेतली, त्यावेळेस देवदूतांनी त्यांना धीर दिला. आणि देव आपल्या जीवनामध्ये हेच करतो. देव आम्हाला धीर देतो. आम्ही घाबरलेले असताना, आमच्या मनामध्ये शंका असताना, प्रश्न असताना देवाचं वचन आमच्याकडे येतं, देवाचा दूत आमच्याकडे येतो आणि देव आम्हाला धीर देतो. भिवू नका. आज मला माहीत नाही तुमच्या जीवनामध्ये कशाची गरज आहे, परंतु माझी ही प्रार्थना आहे की आज देवाची वाणी तुमच्याकडे येईल आणि त्यामुळे तुम्हाला धीर मिळेल, त्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. सर्वप्रथम त्यांच्या मनामध्ये जी काही भीती निर्माण झालेली होती त्यापासून ते मोकळे व्हावेत म्हणून देवदूतानं अतिशय समाधानाचे शब्द वापरले, भिवू नका. त्यानंतर पुढचं वाक्य तो असं म्हटला, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. पहा संपूर्ण जगासाठी एक फार मोठी प्रचंड मोठी बातमी मी घेऊन आलो आहे, परंतु ही बातमी मी तुम्हाला सांगत आहे. मेंढपाळांना आपल्या कानावर विश्वास बसला नसेल. अरे संपूर्ण जगासाठी बातमी आहे, पण ती आमच्यासाठी आम्हाला सांगत आहे. सगळ्या जगाला आनंद होणार आहे अशी कोणती बातमी आहे आणि ती बातमी आज आम्हाला ऐकायला मिळत आहे. त्यांनी स्वतःला चिमटा घेतला असेल, मी खरंच ऐकत आहे का हे,
खरंच हे माझ्यासाठी आहे का? देव जेव्हा एखाद्या माणसाची भेट घेतो तेव्हा तो हे पाहत नाही की त्याची पात्रता काय आहे, त्याचा दर्जा काय आहे, तो किती मोठा आहे, त्याकडे किती पैसे आहेत, काय बंगला आहे का गाडी आहे. त्याच्यामुळे देव आमची भेट घेत नाही. आम्ही कसे आहोत यापेक्षा आम्ही काय आहोत, देवाच्या दृष्टीने आम्ही मौल्यवान आहोत. देवाला त्यावेळेस या मेंढपाळांना सांगायचं होतं, आज संपूर्ण जगामध्ये मला तुम्ही सर्वात जास्त मौल्यवान वाटला आणि म्हणून तुमच्याकडं मी ही बातमी पाठवली आहे. किती मोठी गोष्ट आहे ना. ज्या मेंढपाळांनी कधी अपेक्षा केली नसेल, कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की आज रात्री काय होणार आहे, नेहमीप्रमाणेच ती रात्र होती. अतिशय कठीण खडतर अशा प्रकारचं ते वातावरण आहे. थंडी आहे, गारठा आहे, कदाचित डास आहेत, सर्व प्रकारचे कीटकांचा आवाज आहे, हिस्त्र प्राणी त्या ठिकाणी असतील. आणि त्या वातावरणामध्ये आपल्या मेंढरांचं रक्षण करत असताना देवदूत त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, भिवू नका, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्थ मी तुम्हाला सांगतो. किती सुंदर प्रभूचं हे कार्य नाही का. अत्यंत साधे भोळे ते मेंढपाळ, परंतु देवानं त्यांची निवड केली प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्थ ऐकण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची गोष्ट सर्वात आधी या मेंढपाळांना सांगण्यात आली. आणि देवदूताने हे सांगितलं की जो मोठा आनंद होणार आहे, म्हणजे ही बातमी साधीसुद्धा नाही आहे. या बातमीमुळं प्रचंड मोठा आनंद जगाला होणार आहे. आणि तो आनंद काय मिळणार आहे आपण पाहणार आहोत. क्रिसमस इज अ टाइम टू सेलिब्रेट बिकॉज इट ब्रिंग्स ग्रेट जॉय. येशू ख्रिस्तामुळं आम्हाला मोठा आनंद मिळतो. येशू ख्रिस्ताच्या जन्मामुळं संपूर्ण जगाला आनंद मिळालेला आहे हे देवदूताने घोषित केलं. आणि म्हणूनच ख्रिस्त जन्मदिन आम्ही साजरा करतो. परंतु आपण हे लक्षात घेतले का की ख्रिस्त जन्मदिनाचा आनंद ख्रिस्ती लोकांसाठी नाही आहे, काही विशिष्ट धार्मिक लोकांसाठी नाही आहे, जे फार पवित्र आहे त्यांच्यासाठी नाही आहे, काही खास वेगळे निवडलेले लोक आहेत त्यांच्यासाठी फक्त नाही आहे. हा आनंद सर्व लोकांसाठी आहे. देवदूताने हे सांगितलं की जो आनंद ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तो आनंद सर्व लोकांसाठी आहे, जगातील सर्वांसाठी आहे. ख्रिस्ती या नात्यानं आम्हाला याची जाणीव आहे का? याविषयी आम्ही खरोखर विचार करतो का की ख्रिसमस हा ख्रिस्ती लोकांसाठी नाही आहे? होय, ख्रिस्ती लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे, पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट ही आहे की संपूर्ण जगासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. का बरं देवदूत असे म्हटले की जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे? कोणता आनंद होणार होता? त्यासाठी आपल्याला पुढची वचनं वाचावं लागतील. 11 वचन, तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्या आनंदाचं कारण हे आहे की तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुम्हाला फार मोठं घबाड मिळालं आहे, तुम्हाला फार मोठा आशीर्वाद मिळणार आहे, याच्यामुळं तो आनंद नाही. आनंद या गोष्टीचा आहे की तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. आणि ख्रिसमसचा अर्थ तो आहे की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. ख्रिस्त म्हणजे मसीहा, अभिषिक्त. प्रभू म्हणजे जो मालक आहे, धनी आहे. तर अशा प्रकारे देवदूतानं मेंढपाळांना सांगितलं की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. सर्वप्रथम त्यांना स्वतःला त्याचा अनुभव घेणं आवश्यक आहे. कारण ही जी आनंदाची बातमी, ही जी सुवार्ता देवदूतांनी सांगितली ती अत्यंत वैयक्तिक अशी आहे. तो म्हणतो की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला. प्रभूचं वचन, प्रभूचा संदेश, प्रभूची वाणी त्यांच्याकडे आली आणि त्यांना म्हटली की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. आम्ही ख्रिसमस साजरा करतो, पण त्याचा आम्ही अनुभव घेतला आहे का की माझ्यासाठी तारणारा जन्मला आहे. ख्रिस्ती लोकांसाठी तारणारा जन्मला, मंडळीतील लोकांसाठी तारणारा जन्मला, असं कुठं सांगितलेलं नाही. आणि हीच गोष्ट गेले 2-3 आठवड्यामध्ये मी अनेक ठिकाणी सांगत आहे. ज्यावेळेस आम्ही रेस्क्यू फाउंडेशनमध्ये गेलो त्या मुलींना आम्ही हे सांगितलं की देवदूतानं जी सुवार्ता सांगितली की तुमच्यासाठी आज तारणारा जन्मला आहे,
ती गोष्ट सर्वांसाठी आहे, तुमच्यासाठी सुद्धा आहे. तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे. त्याचा तुम्ही स्वीकार करणार का? त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार का? आमच्या सोसायटीमध्ये ज्यावेळेस आम्ही कॅरल सिंगिंगचा कार्यक्रम घेतला त्यावेळेससुद्धा मी हेच जाहीर केलं की संपूर्ण जगासाठी प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा म्हणून जन्माला आहे. प्रभू येशू ख्रिस्त फक्त ख्रिस्ती लोकांसाठी आला नाही, फक्त यहुदी लोकांसाठी आला नाही, फक्त जे पवित्र आहेत त्यांच्यासाठी आला नाही, तो संपूर्ण जगासाठी आला. कारण योहान 3:16 आपल्याला माहीत आहे, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. याचा अनुभव सर्वप्रथम आपण घेतला आहे का? आणि आपण जर घेतला असेल तर हा आनंद केवळ आपल्यापुरता ठेवता येत नाही, कारण हा आनंद सर्व लोकांसाठी आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रयत्न करायचा आहे. मी हा प्रश्न नेहमी विचारतो की तुम्ही ख्रिसमस कसा साजरा करता? हो, तुम्ही डेकोरेशन करता, तुम्ही नवीन कपडे करता, तुम्ही चर्चमध्ये भक्ती करता, तुम्ही कॅरल सिंगिंग करता, चर्चमध्ये तुम्ही प्रीतिभोजन करता, तुम्ही अनेक कार्यक्रम चर्चमध्ये करता. तेवढं पुरेसं आहे? चर्चच्या बाहेर जाऊन, 4 भिंतींच्या बाहेर जाऊन जे जग आहे त्या जगासाठी आज आनंदाची बातमी देण्यासाठी आपण काही करत आहोत का? पुण्यामधील काही मंडळ्या वेगवेगळ्या मॉल्समध्ये जातात, जे तरुण मंडळी, आणि ते गाणे गातात, कॅरलचे गाणे गातात आणि येशू ख्रिस्ताचे सुवार्ता सांगतात. किती सुंदर संधी आहे नाही का? आणि या दिवसामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची घोषणा आपण करायला हवी. केवळ आपल्या चर्चपुरतं, आपल्या मंडळीपुरतं, आपल्या कुटुंबापुरतं, आपल्या कम्युनिटीपुरतं ख्रिसमस आपण मर्यादित ठेवू नये, परंतु ख्रिस्त जन्माचा आनंद आज संपूर्ण जगामध्ये आम्हाला द्यायचा आहे. कारण देवदूतांनी हे सांगितलं की आज तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. उद्या संपूर्ण जगभर ख्रिसमस किंवा नाताळ धूमधडाक्यानं साजरा होईल. वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतील, संगीत असेल, डान्स असेल, खाणं पिणं असेल, परंतु त्या सर्व गोष्टींमध्ये येशू ख्रिस्ताला तर आम्ही विसरणार नाही ना. येशू ख्रिस्त हा संपूर्ण सोहळ्याचा केंद्रबिंदू आहे. मुख्य गाभा जो आहे ख्रिसमसचा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो तारणार आहे. याची घोषणा आपण करत आहोत का? हा प्रश्न आहे. एका ख्रिस्ती बहिणीनं मला एक ग्रीटिंग पाठवलं आणि त्या ग्रीटिंगमध्ये काय होतं? दारूच्या बॉटल्स त्या डेकोरेट केलेल्या आहेत आणि म्हटलं होतं ख्रिसमस ग्रीटिंग्स. ख्रिसमसचा अर्थ केवळ याच्यापुरताच मर्यादित आहे का? येशू ख्रिस्तावर आम्ही लक्ष केंद्रित करतो. या ख्रिस्त जन्मदिनाच्या सोहळ्यामध्ये आपण आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नये. आपण येशू ख्रिस्ताकडे पाहूया, येशू ख्रिस्ताला आपण उंच करूया, येशू ख्रिस्ताची सुवार्ता आपण जगाला सांगण्याचा प्रयत्न करूया. आणि मग 13 वचनामध्ये इतक्याच स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. कॅरल सिंगिंगची सुरुवात कुठे झाली तर हे आपल्याला पाहायला मिळतं लूकऋषी वर्तमानाचा 2रा अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये, ज्या ठिकाणी आपण देवदूतांचा मोठा समुदाय पाहतो. त्या रात्रीच्या अंधारामध्ये, त्या प्रकाशामध्ये देवदूतांचं मोठं क्वायर उभं राहिलं आणि त्यांनी गाणे गायला सुरुवात केली आणि त्यांनी त्या गाण्यामध्ये केवळ देवाचं गौरव केलं. ही गाणी त्यांनी करमणूक करण्यासाठी नाही गायली, कुणावर इम्प्रेशन मारण्यासाठी त्यांनी नाही गाणे गायलं. त्यांनी गाणं यासाठी गायलं की देवाचं गौरव व्हावं. आणि आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे. आम्ही जेव्हा कॅरल सिंगिंग करतो, आम्ही जेव्हा अशा प्रकारे कार्यक्रम करतो, त्यामध्ये आम्ही देवाला उंच करतो का? प्रभू येशू ख्रिस्त या सर्व गोष्टीमध्ये उंचावला जातो का? आज बहुतेक वेळेस आपण काय पाहतो, कॅरल सिंगिंग ख्रिस्ती घरामध्ये केलं जातं. अनेक कार्यक्रम आहेत, विशेषतः प्रीती भोजन आहे, त्यावेळेस अशा प्रकारे लिहिलं जातं केवळ चर्चच्या सभासदांसाठीच. आमचा ख्रिसमस, आमचा नाताळ केवळ आपल्यापुरताच मर्यादित आहे. आम्ही चर्च कंपाऊंडमध्ये येशू ख्रिस्ताला बांधून टाकलेलं आहे. आमचं सेलिब्रेशन फक्त स्वार्थी झालेलं आहे, स्वतःपुरतंच झालेलं आहे. बाहेर जाऊन इतरांना
येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला वेळ नाही आहे. आम्ही खूप पैसा खर्च करतो. आपल्या चर्चचं आपण बजेट जर बघितलं तर ख्रिसमसमध्ये मला असं वाटतं खूप पैसा खर्च होतो. आणि त्या खर्चामध्ये किती पैसा आपण खरोखर येशूची सुवार्ता गाजवण्यासाठी वापरतो, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आपल्या मंडळीला पण हा प्रश्न विचारायला पाहिजे. या दिवसामध्ये आपण येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी किती पैसे देतो, की केवळ मौज मजा करण्यासाठी, गाणे गाण्यासाठी, डेकोरेशनसाठी, प्रीतिभोजनासाठी, या सर्व गोष्टीसाठी आपण खर्च करतो. आज आमच्यासमोर हे आव्हान आहे की आम्ही देवानं आम्हाला जी काही दान द्यायचे, रिसोर्सेस असतील, आमचे टॅलेंट्स असतील, आमचे गिफ्ट्स असतील, आम्हाला जे काही प्रभूने दिलेले आहे त्या सर्व गोष्टींचा उपयोग आम्ही केवळ स्वतःसाठी करत आहोत, की आम्ही इतरांमध्ये जाऊन त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाची सुवार्ता गाजवत आहोत. आपण 1-2 गोष्टी पाहूया आणि मग मी थांबणार आहे. 15 वचन. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलहेमपर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले. ज्यावेळेस हा अद्भुत अनुभव त्यांना आला की देवदूत त्यांच्यासाठी गाणे गात आहेत, त्यावेळेस मंत्रमुग्ध होऊन ते त्या ठिकाणी डोलत उभे नाही राहिले. ते म्हणतात आता चला छान झाला कार्यक्रम, आता झोपूया. सकाळी बघूया, आता रात्रीचं कुठं इकडं तिकडं जायचं नाही. ते काय म्हटले, चला जे आपण ऐकलं ते खरोखर आहे का ते आपण पाहूया. त्यांना खात्री करायची होती की खरोखर आपल्याला देवदूताने जे दर्शन दिलेलं आहे, जी बातमी सांगितलेली आहे ती खरोखर आहे का याची खात्री आपण पटवायला पाहिजे. आणि म्हणून रात्रीच्या अंधारातच ते निघाले. मला माहीत नाही त्यांनी मेंढरांसाठी काय व्यवस्था केली. कदाचित काही लोक मागे राहिले असतील, आपल्याला माहीत नाही. परंतु ते घाईघाईने गेले. ते सर्व विसरले. आता या मेंढरांचं काय करायचं, बाकीचं जबाबदाऱ्या काय करायचं, हे सर्व ते विसरून गेले जणू काय. कारण जी बातमी त्यांनी ऐकली होती, जे काय त्यांनी पाहिलं होतं ते इतकं अद्भुत होतं. ते म्हटले नाही आता आपण शांत बसूच शकत नाही, आपल्याला जाऊन पहिल्यांदा पाहायला पाहिजे. आणि ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ आणि लहान येशू बाळाला त्यांनी पाहिलं. केवळ ऐकण्यावरच ते विसंबून राहिले नाहीत, समाधीने राहिले नाहीत, पण जे काय ऐकलं ते खरोखर आहे का याचा पडताळा त्यांनी पाहिला. आणि आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला हे करण्याची गरज आहे. आम्ही देवाचं वचन ऐकतो, पण त्याचा अनुभव आपल्या जीवनामध्ये आपण घेतो का? माझ्या जीवनामध्ये याचा अनुभव घेण्यासाठी मी प्रयत्न करतो का? प्रभूने जे काही सांगितलेलं आहे ते खरोखर आहे का याचा पडताळा मी प्रभूच्या वचनामधून करतो का? मला खूप वाईट वाटतं की पुष्कळदा देवाचे सेवक प्रभूच्या वचनाला महत्त्व देत नाही. मागच्याच रविवारी मी चर्चला गेलो होतो आणि त्या ठिकाणी एक पाहुणे वक्ते आले होते आणि त्यांनी फार सुंदर संदेश दिला. लोक हसत होते आणि जणू काय फार चांगली करमणूक चालली होती. परंतु त्यांनी एकदाही बायबल उघडलं नाही. बायबलमधून त्यांनी काहीही वाचलं नाही. ते बायबलचे बरेच वचनं सांगत होते, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला. परंतु आम्हाला का लाज वाटते की आम्ही पवित्र शास्त्र उघडून वाचत का नाही? आम्ही लोकांना का वाचायला सांगत नाही? मला स्वतःलाही सवय की मी लोकांना विचारतो तुमचं पवित्र शास्त्र आणलंय का, आणि मी लोकांना वाचायला सांगतो. मला आवडतं जेव्हा लोक वाचतात. जेव्हा आपण वाचतो त्यावेळेस आपण त्यामध्ये लक्ष देतो. आपण ते मनापासून वाचतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि हा प्रत्येकाचा अनुभव असला पाहिजे की देवाची वाणी ऐकल्यानंतर देवाच्या वचनाप्रमाणे ते आहे का याचा पडताळा आपण घ्यायला पाहिजे. कोणीही येऊन काहीतरी सांगतो आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं हे अयोग्य आहे. देवाच्या वचनावर आधारित हा संदेश आहे का याचा पडताळा आपण घ्यायला पाहिजे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये बिरिया येथील विश्वासणाऱ्यांविषयी सांगितलेलं आहे की ते दररोज जात होते आणि जे काही प्रेषित सांगत होते ते वचनाप्रमाणे आहे का हे ते तपासून पाहत होते. आज प्रत्येक मंडळीमध्ये असे लोक हवेत. बिरियाप्रमाणे प्रत्येक मंडळीतील सभासद असायला हवेत की आम्ही स्वतः शास्त्र बघायला पाहिजे, पडताळून पाहायला पाहिजे. आज आमच्याकडे जे कोणी वक्ते होते, जो कोणी सेवक होता, त्यानं देवाच्या वचनाला धरून संदेश दिला आहे का? की स्वतःच्या मनाच्या कल्पना त्यांनी सांगितल्या, स्वतःच्या मनाचे विचार त्यांनी सांगितले. आम्ही देवाची वाणी ऐकण्यासाठी चर्चला जातो, कोणाचे माणसांचे विचार ऐकण्यासाठी नाही.
आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला महत्त्व असलं पाहिजे. शेवटी आपण पाहतो 20 वचन, नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत परत गेले. देवदूताने त्यांना दर्शन दिलं, देवदूताने त्यांच्यासाठी गाणी गायली, देवदूतांनी संदेश दिला की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, आणि त्याला ओळखण्याची खूण त्याने सांगितली. आणि त्याप्रमाणे घाईघाईने ते गेले, बेथलेमात गेले. त्यांनी पाहिलं, त्या बाळाचं दर्शन घेतलं, आणि ते तिथंच थांबले नाहीत. ते म्हटले नाही आता छान, आता मस्तपैकी इथंच बसूया आता. नाही, त्यांनी ते परत गेले आणि त्याची घोषणा त्यांनी सर्वत्र केली. जे काही पाहिलं होतं, जे काही ऐकलं होतं, त्याविषयी त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली. आमच्या जीवनामध्ये हे होतं का? घरी गेल्यानंतर पाळकसाहेबांनी काय संदेश दिला याच्याविषयी आम्ही कधी बोलतो? आज देवाचं वचन काय ऐकलं याविषयी आपण एकमेकांना सांगतो, त्याच्याविषयी आपण चर्चा करतो. लहानपणी हा जोक मी नेहमी ऐकायचो की चर्च सुटल्यानंतर प्रत्येक ख्रिस्ती माणसाच्या घरी एक भाजी फार लोकप्रिय असते, आणि ती म्हणजे पालकाची भाजी. पालकाची भाजी म्हणजे काय? तर पालक कसे होते, त्यांनी काय सांगितलं यापेक्षा ते कसे बोलले, त्यांनी कपडे काय घातले होते, आणि इतर बाह्य गोष्टींवर टीकात्मक अशा प्रकारे चर्चा होते. देवाचा संदेश काय होता याकडे पुष्कळदा आम्ही दुर्लक्ष करतो. देवानं माझ्यासाठी काय संदेश पाठवलेला आहे, त्या संदेशाचा अर्थ माझ्यासाठी काय आहे, माझ्या वर्तनामध्ये काही फरक व्हायला हवा का, मला काही जबाबदारी आहे का, माझ्यावर काही काम सोपवण्यात आलेलं आहे का, या गोष्टींचा विचार आम्ही करतो का? उद्या आपण चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करणार आहोत. देवाचा संदेश माझ्यासाठी काय आहे याकडे आपण लक्ष देऊया का? देव मला काय सांगत आहे, मी काय करावं अशी देवाची इच्छा आहे, हे आपण प्रभूला विचारूया का? हा ख्रिस्त जन्मदिन सोहळा आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी, आपल्या कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचं, आशीर्वादाचं, देवाच्या शांतीचं, देवाच्या कृपेचं जावो, ही माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना. मेरी ख्रिसमस अँड हॅपी न्यू इयर. गॉड ब्लेस यू ऑल. प्रार्थना करूया. हे आमच्या सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा हा दिवस तू आम्हाला दिलास की आम्ही तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करू शकलो, तुझं पवित्र वचन आम्ही वाचू शकलो, त्यावर मनन करू शकलो. आणि प्रभू, आमचा विश्वास आहे की तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्याशी बोलला आहेस, आमची भेट घेतली आहेस. प्रभू, ज्या प्रकारे तू देवदूतांना संदेश दिलास आणि त्या संदेशाचा पडताळा त्यांनी पाहिला, घाईघाईने ते गेले आणि त्यांनी पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आहे. प्रभू, आज आम्ही सुद्धा तुझ्या वचनाला अशाच प्रकारे प्रतिसाद द्यावा. ज्यावेळेस तुझा संदेश आमच्याकडे येतो, तुझं वचन आमच्याकडे येतं, त्यावेळेस प्रभू त्याप्रमाणे आम्ही करण्यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आम्ही आज्ञापालन करावं, तुला संतोष द्यावा, यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं सहाय्य कर. आज संपूर्ण जगामध्ये ख्रिस्त जन्मदिनाचा सोहळा साजरा होत असताना प्रभू, कदाचित आमच्या आजूबाजूला असे लोक आहेत की ज्यांना अद्याप माहीत नाही की येशू ख्रिस्ताचा जन्म का झाला, ख्रिसमस म्हणजे काय आहे, हे अनेकांना कदाचित माहीत नाही. प्रभू, आम्ही ते आव्हान स्वीकारावं. आमच्या संपर्कामध्ये जे लोक येतात त्यांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्थ सांगावी. प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांचा तारणार होऊ इच्छितो, हे आम्ही त्यांना सांगावं. यासाठी प्रभू आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. तुझी कृपा तू आम्हाला पुरव. प्रत्येकांना तू आशीर्वादित कर. प्रभू, या दिवसामध्ये आम्हा सर्वांच्या कुटुंबामध्ये तू उपस्थित राहा. प्रत्येकांची भेट घे. तुझ्या कृपेचा, तुझ्या आनंदाचा, तुझ्या शांतीचा अनुभव प्रत्येकांना येऊ दे. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, त्रासामध्ये आहेत, अडचणीत आहेत, त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्या देशांमध्ये युद्ध चालू आहे, ज्या देशांमध्ये नैसर्गिक आपत्ती आहे, अशा सर्व लोकांची आम्ही आठवण करतो. युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाईन, मणिपूर, चीन, या देशामध्ये जे काही संकट आलेलं आहे प्रभू देवा, आम्ही तुला विनंती करतो त्या ठिकाणी तुझी शांती, तुझा आनंद लोकांना मिळावा, त्यांचं संरक्षण व्हावं,
यासाठी प्रभू तू दया कर, कृपा कर. प्रभू या दिवसामध्ये ख्रिस्त जन्माचा आनंद आणि त्याची शांती याचा अनुभव अनेकांना येऊ दे, हे आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांना तू आशीर्वाद कर, त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, हे आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांच्या बरोबर राहा, आमचं संरक्षण कर, आम्हाला आरोग्य दे. आमच्या सर्व मार्गामध्ये तू आमचा रक्षक, आमचा वाटाड्या हो. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणतो आहे आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा त्याला खाली तो बाप पुत्र आत्मा त्रेक्याला द्या अनंत प्रियजन हो, आजची उपासना आशीर्वादाची ठरली. प्रभूने आनंद दिला. हा आनंद आपल्यापर्यंत ठेवणार नाही ना? आपल्या प्रियजनांना, नातेवाईकांना देणार ना? या उपासनेची लिंक अवश्य त्यांना पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. परंतु पुन्हा एकदा ख्रिस्त जन्मदिनाच्या आणि जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शालोम.